एक खुलासा, आपली दुनियादारी हे आपले प्रसार माध्यम, ना कुणाचे स्तुतीपाठक, ना कुणाचे फाट, ना कुणाचे निंदक, सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर. जो कर्तव्याशी प्रतारणा करील त्यांच्या विरुद्ध हा सारा प्रपंच. वर्ण, जात, लिंग, धर्म, पंथ कुठलाच भेद नाही, द्वेष नाही, असूया नाही की आत्मीयता. फक्त वास्तव तेवढे आपले, कारण दुनियादारी हीच तर असते. घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार. नाशिक जिल्ह्याची परिस्थिती गंभीर. LPG रिफिलिंगचा स्फोटक धंदा. नाशिक जिल्ह्यात अवैध LPG रिफिलिंग आणि घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं उघड झालंय. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या सर्वेक्षणानं प्रशासनाची झोप उडवणाऱ्याकडे समोर आणले. 35 अवैध रिफिलिंग सेंटर आणि तब्बल 258 हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्ये घरगुती गॅसचा गैरवापर होत असल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट झालंय. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनच्या घरगुती गॅस सिलेंडर वाचवा, जीवन वाचवा या मोहिमेखाली 2025-2026 या कालावधीत हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे. अनेक ठिकाणी घरगुती LPG सिलेंडर वापरून वाहनांना गॅस भरला जातोय. यामुळे स्फोटाचा धोका तर आहेच, पण महसुली नुकसान आणि सार्वजनिक सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण झाला आहे. संस्थेचं म्हणणं आहे की देवळाली भागात सर्वेक्षणादरम्यान त्यांच्या स्वयंसेवकावर हल्ला सुद्धा झाला, पण पोलिसांच्या मदतीने तेथील सेंटरवर कारवाई करण्यात आली. तरीही ग्रामीण भागात परिस्थिती तशीच असल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. मी शुभम रंगारी, ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशनचे कार्यकारी संचालक. माझे सहकर्मी प्रशांतजी जामगडे आणि राजेशजी बन्सल. ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन हे स्वयंसेवी संस्था आहे जे लोकांच्या हित मान सन्मान करीत आम्ही कार्य करत असतो. आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक मोहीम सुरू केलेली आहे, घरगुती सिलेंडर वाचवा, देश वाचवा आणि जीवन वाचवा. या अंतर्गत आम्ही एक सर्वेक्षण केलं होतं 2025-26. यामध्ये 35 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडरचा वापर जे आहे वाहनांमध्ये आणि ऑटो रिक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात, तसेच घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक प्रतिष्ठान, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये 200+ ठिकाणी हे होत आहे. आम्ही पत्राद्वारे खूपदा कळवलेलं आहे जिल्हा प्रशासनाला, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना. कारवाई झालेली आहे, असं नाही की कारवाई नाही झाली, पण ते नाममात्र झालेली आहे. फक्त सिटीमध्ये 2-4 ठिकाणी कारवाई झाली, ते परत सुरू होतात आणि ग्रामीणमध्ये आजपर्यंत कारवाई झालेली नाही. आपल्यामार्फत आम्ही हेच जिल्हा प्रशासनाला विनंती करतो की यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, एक नोटीस काढवा, जेणेकरून संपूर्ण जे गॅस एजन्सी आहे, IOCL, BPCL, HPCL यांना एक नोटीस पाठवा की तुमचे सिलेंडर आढळून आले की तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि तुमची एजन्सी सील करण्यात पण येईल. तसेच आम्ही मागील 5 वर्षात जे आम्ही एक RTI लावलेला होता पूर्ण महाराष्ट्रभर, तिथून 571 आम्हाला FIR मिळाले, जे गुन्हे नोंद झालेले तेच, आणि असे किती गुन्हे असतील ते जे नोंद झालेले नाही. तर ते 571 जे गुन्हे आहे यावर आमच्या NGOची मागणी आहे की यावर लवकरात लवकर एक SIT गठीत व्हावी, जेणेकरून हे जे ब्लॅक मार्केटिंग सुरू आहे यावर एक कुठेतरी आळा बसेल. आणि आपल्यामार्फत मी ग्राहकांना पण एक आवर्जून सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही जे घरी सिलेंडर येत आहेत त्याला मोजून घ्यावं, सिल डिटेक्टरनी चेक करून. कंप्लेंट द्यायची असली तर तुम्ही जिल्हा प्रशासनाला देऊ शकता, जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देऊ शकता, तुमच्या नियरबाय पोलीस स्टेशनला देऊ शकता, आणि आमच्या NGOला आमची जे वेबसाईट आहे तिथे तुम्ही येऊन आपली कंप्लेंट देऊ शकता. आमच्या स्वयंसेवकांनी जीव धोक्यात घालून सर्वेक्षण केले, पुरावे आम्ही प्रशासनाला दिले, पण कारवाई नाममात्र. आम्ही आता न्यायालयीन लढाई लढतोय. संस्थेने या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने नोटीसही बजावली आहे. या एकूण प्रकरणावर आपली दुनियादारीचे काही सवाल आहेत, पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून. अवैध गॅस सिलेंडरचा पुरवठा कुठून होतो? गॅस एजन्सीची भूमिका काय? OTP किंवा बायोमेट्रिक व्यवस्था असूनही एवढ्या प्रमाणात गैरवापर होतोच कसा? प्रश्नांची उत्तरं प्रशासनाकडून कधीच मिळणार नाही. ही संस्था मात्र अवैध वापरावर कठोर कारवाई व्हावी, IOCL, BPCL, HPCL यांनी गॅस एजन्सीवर नियंत्रण आणावं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी अशी मागणी करते. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं हे अत्यंत गंभीर प्रकरण असून प्रशासनाने त्वरित हालचाल करावी अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.